नमस्कार. तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये आज आपण उकडलेल्या बटाट्याची पिवळी भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत. तर ही सुकी भाजी आहे जी की आपण पुरी सोबत किंवा डोस्यांसोबत खाऊ शकतो. यालाच बरेच जण बटाट्याची चटणी असे सुद्धा म्हणतात. तर सर्वात अगोदर बटाटे हे मी उकडून घेतलेले आहे. कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या घेऊन व्यवस्थित हे उकडून घेतलेले आहे. नंतर थंड झाल्यावर त्यांची साल काढून घेतली आणि संपूर्ण साल काढून झाल्यानंतर बघा दाखवल्याप्रमाणे त्याची बारीक असे तुकडे करून घेतले. तर सर्व बटाट्यांचे असे बारीक तुकडे करून घ्यायचे. आता आपल्याला भाजी बनवायची आहे. त्यासाठी कढई गरम करून त्यामध्ये तेल घालायचं. सुकी भाजी आहे त्यामुळे तेल हे थोडं जास्त घातलं. तेल गरम झाल्यावर नेहमीप्रमाणे प्रत्येकी पाव चमचा मोहरी आणि जिरं यांची फोडणी द्यायची. जिरं मोहरी छान फुललं की लगेच यामध्ये थोडासा बारीक चिरलेला लसूण, कढीपत्त्याची पानं, तर हे मध्यम आचेवरच चांगलं फ्राय करून घ्यायचं. लसणाचा हलकासा रंग बदलेपर्यंत हे मी परतून घेते. तर बघा कढीपत्ता छान क्रिस्पी झालेला आहे. लसणाचा रंग देखील हलकासा बदललेला आहे. तर आता यामध्ये अगदी थोडीशी पाव चमचा इतकी उडीद डाळ जी आहे ती घातली, जी सफेद रंगाची असते ती वापरलेली आहे. तर ही सुद्धा आपल्याला तेलामध्ये हलकीशी फ्राय करून घ्यायची. तर ही सफेद उडीद डाळ कच्चीच वापरलेली आहे. मस्त क्रंची असा भाजीला फ्लेवर येतो. तर डाळ सुद्धा व्यवस्थित तेलात फ्राय झालेली आहे. आता यामध्ये एक मध्यम आकाराचा उभा चिरलेला कांदा ऍड केला आणि आता हा कांदा सुद्धा तेलामध्ये थोडासा नरम करून घ्यायचा आहे. तर घातलेले सर्व जिन्नस हे करपू द्यायचे नाही. बारीक गॅस किंवा मध्यम आचेवरच व्यवस्थित हे फ्राय करून घ्यायचे. हवं तर तुम्ही यामध्ये थोडंसं मीठ सुद्धा ऍड करू शकता. त्यामुळे कांदा हा करपत नाही, लवकर नरम होतो. आता यामध्ये चवीनुसार हिरवी मिरची ऍड करायची. तर इथे मी 3 ते 4 हिरवी मिरच्यांचे असे मोठे काप करून घेतले होते, ते ऍड केले आणि मिरची सुद्धा चांगली मिक्स करून परतून घ्यायची, जेणेकरून तेलामध्ये तिचा फ्लेवर हा छान उतरेल. आणि आता यामध्ये बॉईल केलेला अर्धा वाटी मटार घातलेला आहे, म्हणजेच हिरवा वाटाणा, आणि त्याचबरोबर हिंग पावडर. त्यानंतर इथे आपण पिवळ्या रंगाची उकडलेल्या बटाट्याची भाजी तयार करतोय म्हणून हळद पावडर. तर हळद थोडीशी जास्त घातली. तिखटसाठी आपण हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे. जर हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही इथे लाल तिखट सुद्धा ऍड करू शकता किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा घालू शकता. तर हे चांगलं मिक्स करून घेतलं. तर इथे आपली खमंग फोडणी तयार झालेली आहे. परंतु यामध्ये आपण हिरवा वाटाणा घातल्यामुळे इथे मी बारीक गॅसवर एक छोटीशी वाफ काढून घेतलेली आहे. तर कढईवर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं बारीक गॅसवर वाफ काढून घ्यायची. वाटाणा हा व्यवस्थित असा शिजला जातो, छान सॉफ्ट होतो आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि आता सर्वात शेवटी यामध्ये उकडून बारीक केलेला बटाटा ऍड करायचा आणि त्यातच बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरता थोडंसं मीठ, कारण आपण वाटाणा फ्राय करत असताना सुद्धा त्यामध्ये मीठ ऍड केलेलं होतं. आणि सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर सर्व हे मी चांगलं मिक्स करून घेतलं. रंग बघा भाजीला सुरेख आलेला आहे. आपण यात हळद घातलेली होती त्यामुळे मस्त पिवळा रंग आलेला आहे. तर आता बारीक गॅसवर पुन्हा 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून एक वाफ काढायची आणि वाफ काढल्यानंतर पुन्हा चांगली भाजी मिक्स करून घ्यायची. तर बघा अगदी छान अशी मोकळी सुटसुटीत मस्त डोशांसोबत खाल्ली जाणारी किंवा पुरी सोबत खाल्ली जाणारी, फक्त चपाती सोबत सुद्धा ही भाजी तुम्ही छान खाऊ शकता. टिफिन साठी देऊ शकता. अप्रतिम अशी लागते, झटपट तयार होते. सकाळच्या घाई गडबडीमध्ये टिफिन साठी झटपट अशी चविष्ट भाजी तयार होते. तर करून बघा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आवडल्यास एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.